नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 197.28 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 600 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, कोठारी प्रोडक्ट्स अनाउन्सेस 1:1 बोनस शेअर इश्यू. तर मित्रांनो, कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाउन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाउन्स केलेली नाही. परंतु ही कंपनी जसेच बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाउन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IL&FC इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 43.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.80%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 550 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, IL&FC इंजिनिअरिंग शेअर जंप 5% आफ्टर सेक्युरिंग ₹303 करोड भुवनेश्वर मेट्रो प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, IL&FC इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला सिगॅल इंडिया लिमिटेडकडून 302.82 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे भुवनेश्वर मेट्रो फेज 1 साठी. आणि मित्रांनो, सिगॅल इंडिया लिमिटेडसुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट IL&FC इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षांमध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला IL&FC इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया BPCLबद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 293 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 29.63%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 63,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. BPCL प्लान्स $11 बिलियन रिफायनरी प्रोजेक्ट इन साऊथर्न आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सॉर्थन आंध्र प्रदेशमध्ये रिफायनरी प्रोजेक्टसाठी $11 बिलियन म्हणजे 94,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,015 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 77.01%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा इस्टॅब्लिश अल्ट्रोजेन हायब्रेन ॲज रिन्युएबल एनर्जी सबसिडरी. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली रिन्युएबल एनर्जीची सबसिडरी इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित केली आहे, जिचे नाव आहे अल्ट्रोजेन हायब्रेन प्रायव्हेट लिमिटेड. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल,
जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचे करंट शेअर प्राइस आहे 735.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -7% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख करोड रुपयांचा. मित्रांनो, टाटा मोटर्स न्यू EVs promise over 500 किलोमीटर रेंज ऑन अ सिंगल चार्ज. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MD शैलेश चंद्रा यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की त्यांची न्यू पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेकल फक्त एकदा चार्ज केल्यावर किमान 500 किलोमीटर जातील. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर या कंपनीचे करंट शेअर प्राइस आहे 1072 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -32.93% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अनाउन्सेस न्यू सबसिडरी अडानी ग्रीन एनर्जी 68 लिमिटेड टू फोकस ऑन रिन्युएबल एनर्जी जनरेशन. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केलेली आहे आणि तिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी 68 लिमिटेड. आणि मित्रांनो, ही होली ओन सबसिडरी कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केलेली आहे? रिन्युएबल एनर्जी जनरेशनवर फोकस करण्यासाठी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.